अडीच महिन्यांपासून खरं तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी खरं तर सातत्यानं केली जाते। मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री प्रथमच एकत्रित आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली। नैतिकतेचं अधपतन झाल्यावर राजीनामा घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं, तर आरोपात तथ्य असल्यास दखल घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा घेतला जाणार नाही असंच यातून अधोरेखित होत आहे। दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात। राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात। त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चेअंतीच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे। कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही, आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू। महायुतीचं सरकार, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे। आता आरोप प्रत्यारोप होत असतात, आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल, परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीने ठरवलं जाईल। असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे।